विद्यमानाः सुकृतस्य लोके तृतीये पृष्ठे अधिरोचने दिवाः. हात जोडा, मनामध्ये गणपतीचं कुलदेवीचं स्मरण करा, धर्माळेश्वर भगवंताचं स्मरण करा. ओम श्रीमन महागणाधिपतये नमः. ओम लक्ष्मीनारायणाय नमः. ओम उमा महेश्वराय नमः. ओम सचीपुरंदराभ्यां नमः. ओम इष्टदेवताय नमः. ओम कुलदेवताय नमः. ओम ग्रामदेवताय नमः. ओम स्थानदेवताय नमः. ओम वास्तुदेवताय नमः. ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत् कर्म प्रधान देवता रिद्धि सिद्धिदेवता श्रीमन् महागणाधिपतये नमः. ओम श्री सत्यनारायणाय नमः. ओम धर्माळेश्वराय नमः. ओम निर्विघ्नमस्तु अविघ्नमस्तु. यजमान म्हणायचं आहे पुण्यम पुण्याहम अस्तु इति भवन्तो ब्रुवन्तु. पुण्यम पुण्याहम दीर्घमायुरस्तु दीर्घायुष्यवान भवेत. हात जोडा दोघांनी. हातातल्या अक्षता समोर बाळकृष्णाला वाहून द्या. ओम सुमुखश्च दंतश्च कपिलो गजकर्णकालंबोतर च विकटो विघ्ननाशो गणाधिपा. ताड बसा हात असे जोडा. सुमुखश्च दंतश्च कपिलो गजकर्णकालंबोतर च विकटो विघ्ननाशो गणाधिपा. धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रोर्गजानना. द्वादशैतानि नामानि अपडे शृणुयादपि. विद्यारंभे वाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्न तस्य न जायते. शुक्लांबरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यत्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्तेषां मङ्गलं. येषां हृदिस्थो भगवान् मंगलाय तनोहरि. तदेव लग्नं सुदिनं तदेवो ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया. येषामिन्दीवरश्यामोदिस्थो जनार्दना. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. तत्र श्रीर्विजयो भूतध्रुवानीतिर्मतिर्मम. देवांद्विजान्तु न सिद्धि ब्रह्मेशान जनार्दना. विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये. उजवा दसा धरा. अद्य विष्णो श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य द्वितीये प्राब्धे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भारतखण्डे जम्बूद्वीपे रामक्षेत्रे परशुरामाश्रमे दण्डकारण्यदेशे श्रीमद्गोदावर्याः पश्चिमदिगभागे श्रीमल्लवणाब्धेरुत्तरे तीरे श्रीः शालिवाहनशके क्रोधीनामकसंवत्सरे मासोत्तमासे पुण्यपवित्र सकल पराभव नाम संवत्सरे दक्षिणायणे सौरव शरदऋतोः श्रावणमासे पौर्णिमायां सकल शुभे शुक्लपक्षे द्वादशीयां तिथोः सोमवारवासरे पूर्वाषाढा नक्षत्रे प्रीतियोगे भवकरणे मकर राशि स्थिते चंद्रे द्यांची दिवस नक्षत्रे ब्राह्मण द्वारा उच्चारेत. अथ यजमानो वदेत. बोलायचं यजमानो अहम काश्यप गोत्रस्य. तुमचं संपूर्ण नाव घ्या. काय नाव तुमचं? शरद नामनी यजमानः वदेत. म्हणायचं सहपत्नीक त्यांचं नाव घ्या. सकल नाम यजमानः पत्नी वदेत. म्हणायचं दोघांनी बोला. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल फलप्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं प्राप्ति हेतवे मनईप्सित मनोकामना संसिद्ध्यर्थं सकल धर्माळेश्वर क्षेत्रे तथा च सकल नौकरेषु व्यापारे सुयश लाभ
प्राप्त्यर्थम सत्यनारायण पूजा कर्म ब्राह्मणत्वेन आचरीशे. सनातनी पाणी तांबणामध्ये सोडून द्या. तद्रादो निर्वेदा सिद्ध्यर्थम गणपती पूजन सरस्वती पुण्य वाचन कर्मदासी देवता पूजन आचरीशे. हात जोडा. हात जोडून मनामध्ये गणपतीचं ध्यान करा. मंगलमूर्ती प्रसिद्ध 8 गणपती या पुण्यभूमीमध्ये कसबा गुपचुप मोदी मादी चिमण्याच्या दर्शना जाऊया. सारसबाग तळ्यातला गणपती त्याच्या पुढे दशभुजा. 8वा श्रीमंत दगडूशेठ गणपती कार्यासी बोलावया. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. महागणाधिपते नमः. प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. पुंजो बरी अक्षदा निधाय तत्र वरुणम आवाहयेत. गंधपुष्पैः संपूज्य. उजव्या तर घ्या. याच्यावर हळद कुंकू तत्वाज्यामी ब्रह्मणा वंदमानस्तदा शास्ते जजमानो हविर्वी अहेडमानो वरुणे बोद्रिसमान आयुः प्रमोखीः. उजवा हात या कलशावरती झाका. आपल्या पवित्र नद्यांचं मनामध्ये स्मरण करायचं. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. तीर्थजलेन प्रियत्वा आत्मानां संप्रोक्ष पूजाद्रव्याणां संप्रोक्ष. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यत्स्मरेत पुण्डरीकाक्षं सभाय अभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः. पूजाद्रव्याणां आत्मानांच संप्रोक्षयेत. तद्रादो निर्विदा सिद्ध्यर्थम. हात जोडून आकाशामध्ये बघून सूर्यनारायणाला नमस्कार करा. श्री सूर्यनारायणाय नमः. हे फूल घ्या. आकाशात सूर्यनारायणाला दाखवायचं. जपाकुसुम संकाशम काशपेयम मोहद्वितीं तमोरीं सर्व पापघ्नं प्रणतोस्मी दिवाकरम. श्री सूर्यनारायणाय नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. दिव्याला बघून नमस्कार करा. चंद्रमा मनसो जात शशोः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुष प्राणश मुखात अग्निरजायत. दिव्याजवळ ठेवायला. दिव्याला बघून नमस्कार करा. दीपस देवताय नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. सकल सौभाग्य मंगलद्रव्ये समर्पयामि. तिकडच्या दिव्याजवळ पण ठेवून द्या. जमिनीला हात लावून नमस्कार करा. समुद्र वसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं. पादस्पर्शं क्षमस्व मे. भूमीवर हळद कुंकू महिद्यौः पृथ्वी च नैमंजज्ञं मे मिक्षतां. पीप्रेदानो भरीमभिः. अखंड हिंदुराष्ट्र जनन भूम्ये नमः. मत्स्येंद्रनाथ भूम्ये नमः. पवित्र भूम्ये नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. मनामध्ये घंटीचं आणि शंखदेवतेचं ध्यान करा. आगमार्देवानां गमनार्थ दुराक्षसां कुर्वे घंटारवंतंत्र देवता आह्लादकारकम्. ओम पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्. शंखस्थ विष्णवे नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. उजव्या हातावर पाणी धरा. अनेन कृतपूजन तत्तदेवता प्रियतानं पाणी तांबणामध्ये सोडून द्या. हात पुसून घ्या. हात जोडा. गणपती बाप्पाचं मनामध्ये ध्यान करा. श्वेतांगम श्वेतवस्त्रं सितकुसुमगणै पूजितं श्वेतगंधै क्षीराब्धो रत्नदीपै सुरनरतिलकं रत्नसिंहासनस्थं दोर्भिपाशाङ्कुशाब्जा भयवरददतं चन्द्रमौलेन्द्रनेत्रं ध्याये छान्त्यार्थमीशं गणपतिममलं श्रीसमेतं प्रसन्नं. तिथे मधोमध जी सुपारी मांडले तिला अक्षता वहा. श्रीमन महागणा विडेवर मधोमध सगळ्यात मधली अक्षतान् समर्पयामि. म्हणजे हाताला अक्षता चिटकणार नाही. अक्षता वाहताना अशा डायरेक्ट इथं व्हायच्या. अशा 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 नाही व्हायच्या. सगळं अक्षतान् समर्पयामि. हात कोरडा केला की नाही चिटकणार. तिथे जानवर ठेवा. श्रीमन महागणाधिपते नमः. यज्ञोपविधं समर्पयामि. यज्ञोपविधांते आचमनीयंच समर्पयामि. देवाला या बोटांनी गंध लावा. ओम त्वां गंधर्वा कनोस्त्वामिंद्रस्त्वां बृहस्पतिः त्वामोखदे सोमो राजा विद्वानिष्मादमुच्चद गंधांते अक्षतान् समर्पयामि. गणपती बाप्पाला हळद कुंकू वहा. तुम्ही व्हायचा हळद कुंकू. तुम्ही गुलाल वहा.
हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि अभिरञ्च गुलालञ्च चूहाचन्दनमेव च सिन्दूरेण समायुक्तं सौभाग्यं प्रगृह्यतां महागणाधिपतये नमः वंशवृद्ध्यार्थं दुर्वानुकुरान् समर्पयामि गणपतीला दुर्वा ठेवा हे बघा तसेच ठेवायचं देठ देवाकडे करा बरोबर बेलाचं पानवः त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं चित्रयायुधं त्रिजन्म पापसंहारं एकबिल्व गणार्पणं महागणाधिपतये नमः डेकामुडा त्याचा श्रीलंबोदराय नमः रक्तपुष्पैः संपूज्य रिद्धिसिद्धिदेवतानां प्रीत्यर्थे दोन बाजू दोन्ही पिवळी फुलं ठेवा पीतपुष्पैः संपूज्य बाजूला बरोबर श्री महागणाधिपते नमः रिद्धिसिद्धिदेवतानां प्रीत्यर्थे पीतपुष्पं समर्पयामि खोबऱ्याची वाटी आणि गूळ ठेवले त्याभोवती पाणी फिरवा गुडखाद्य नैवेद्यम समर्पयामि तिथे पाणी सोडा त्याच्यावर बरोबर 5 वेळा गणपतीला नमस्कार करा ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः प्रार्थनापूर्वक नमस्करोमि विड्यावरती फूल ठेवा 1 नंबर विडा तांबूलन फुगीफलन समर्पयामि विडा तांबूलन फुगीफलन समर्पयामि ते जे फळ ठेवले सफरचंद त्याच्यावर पाणी सोडा फळावर पाणी सोडा फल नैवेद्य अर्पयामि जाह फलिनिर्जाह अफला अपजा शपुपिणीः बृहस्पते प्रसूतास्तान मुंचन्त्वगुहसाः देवाला दिवा ओवाळा हो तोच साज्यंच वर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यं तिमिरापहं सकलदेवताय नमः तैलदीपं समर्पयामि बरोबर वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमाः आग्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं परिगृह्यतां जयते सौभाग्यं परिगृह्यतां नमस्कार करा देवाला प्रार्थनापूर्वक नमस्करोमि हात जोडा गणपती बाप्पाला सांगणं करा गावातल्या सगळ्यांना सुख शांती समाधान प्राप्त होऊ दे याचबरोबर भगवंत श्री सत्यनारायणाची आणि धर्माळेश्वराची कृपादृष्टी सर्वांवर राहू दे सगळ्यांना उत्तम आरोग्य ऐश्वर अभिवृद्धी प्राप्त होऊ दे याचबरोबर मुलांना शिक्षणामध्ये यश विजय प्राप्त होऊ दे प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरुणी बुद्धिमतिधे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवगे देशांतरा पाटवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माता शेंदुर पाजरे वरिवरे दुर्वान कुराचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया एक पळीभर पाणी त्या नारावर सोडा हां रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षकं भक्तानां भयंकर्ता त्राता भव भवार्णवात् द्वय मातुरा कृपा सिंधु शाण मातुरा गज प्रभो वरदत्वं वरंदेहि वांचितं वांचितार्थत नमस्कार करा प्रार्थना पूर्वक नमस्करोमि उजव्या हातावर पाणी धरा अनेन कृतपूजनेन महागणपती देवता प्रियतां नम अथ स्वस्ति पुण्याह वाचन दोघांनी जमिनीला असे हात लावा महिद्यौः पृथ्वीचने मंजद्यमिक्षतां पी प्रेतान्नो भरीमभिः कलशाच्या खाली तांदूळ त्याला हात लावा ओम ओखद तुम्ही हाताला हात लावा तरी चालेल ओम ओखदयाः समवदन्त सोमेन सह राज्ञा जस्मै कृणोति राजन् पारयामसि या कलशाला दोन्ही हात लावा ओम आजिग्र कलशं वैशात्वा विशन्त्वेन्दवः पुनरूर्जा निवर्तसुजानः सहस्रन्दुषोरुधारा प्रेयस्वती पुनर्मा विशताद्रैः तो कलश इथे समोर घ्या त्यावरचा आंब्याचा टाळ काढा नारळ काढा काढा आंब्याचा डाळ ठेवा खाली ठेवा खाली जमिनीवर
हो चालेल. हां हाताचे असे ओंजळ जरा राहू दे तिथेच. हाताचे ओंजळ जरा. ओम कांडात कांडात प्ररोहन्ति परुगः परुगस्परि एवानो दुर्वे प्रतनु सहस्रेण शतेन च शुद्धेवो निखदनं पर्णेवो वसति कृधा गोभाजयत्किला सतजत्सनवद पुरुषं हळद कुंकुवः अहिरिव भोगै पर्जयति बाहुञ्जाया हेतिं परिबाधमानः सग्नविज्वान् वयुनानि विद्वान् पुमान् पुमागुसं परिपातु विश्वताः. धागा तोडा इथून त्याच्या कलशाच्या गायला बांधा. जुवास्वासाः परिवीत आगात्स उश्रयान् भवति जायमानः तन्धीरासः कवयोन्नन्त मनसः देवयन्तः. आंब्याचा ढाळ ठेवा. अश्वत्थेवो निखदनं पर्णेवो वसति क्रेता गोभाजयत्किला सतजत्सनवदपुरुषं. त्यावर नारळ ठेवा. ओम पूर्णा दर्वी परापत सुपूर्णा पुनरापत वस्नेव विक्रीडावः इखमूर्जगुं शतक्रतो वरुणाय नमः. सुप्रतिष्ठिताः वरदाः भवत. कलशावर 4 वेळा पाणी वहा. वरुणदेवताय नमः. पहिलं बोट नका लावू. वरुणाय नमः. पहिलं बोट नका लावू. अशी पळी पकडा. वरुणाय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. हस्तयोः अर्घं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. वरुणाय नमः. सर्वांगस्नानीयं च समर्पयामि. वरुणाय नमः. सकल यज्ञोपवीतान्ते ठेवून द्या. अक्षतान् समर्पयामि. यज्ञोपवीतान्ते अक्षतान् समर्पयामि. हे घ्या. कलशाला 4 ठिकाणी असं गंध लावा. पूर्वे ऋग्वेदाय नमः. ऋग्वेदं पूजयामि. दाखवते मागे पाठवून लावा सगळं. आता 5 टिकले लावा. ओम ऋग्वेदाय नमः. ऋग्वेदं पूजयामि. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. यजुर्वेदं पूजयामि. पश्चिमे सामवेदाय नमः. सामवेदं पूजयामि. उत्तरे अथर्ववेदाय नमः. अथर्ववेदं पूजयामि. अपांपतये मध्ये वरुणाय नमः. चंदनं समर्पयामि. हळद कुंकुवः एकच. समिच्छे नमः. हरिद्रानुकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. गंधोपरी अक्षतान् समर्पयामि. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. उजव्या हातावर पाणी धरा. त्या फळाभोवती पाणी फलनैवेद्यं समर्पयामि. 5 वेळा नमस्कार करा. ओम प्राणाय स्वाहा. अपनाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदनाय स्वाहा. समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. विड्यावर फूल ठेवा. विडा विड्याचं पान त्यावर ठेवा. त्याच्या आधी नमस्कार करा. तांबूलं समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. सकल वरुणदेवताय नमः. नैवेद्यार्थे यथालब्धनैवेद्यं समर्पयामि. नानाजातिपत्राणि पुष्पाणि समर्पयामि. दुर्वान् कुरान् समर्पयामि. तुलसीदलं समर्पयामि. दुर्वानुग्रपत्राणिं समर्पयामि. ऋतुकालोद्भपुष्पाणिं समर्पयामि. दीपोऽयं दर्शयामि समर्पयामि. धूपोऽयं रादर्श. अगरबत्ती ओवाळा. वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्ध उत्तमाः. आग्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं परिगृह्यताम्. बरोबर. हस्तमुखप्रक्षाल्य समर्पयामि. अनेन कृतपूजा. वरुणदेवता प्रियतां नमः. दोन्ही हातांनी कलश उचला. त्यांच्या कपाळी लावा. तुमच्या कपाळी लावा. परत जमिनीवर टेकवा. अजून 2 वेळा असं करा. जमिनीवर टेकवा. परत त्यांच्या असं 2 वेळा करा. ओम त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः अतो धर्माणि धारयन् दीर्घानागनदियोगिरश्री विष्णुपदानि च तेनायुः प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्त्विति भवन्तो ब्रुवन्तो तेनायुः प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु भवन्तो ब्रुवन्तु. वरुणदेवता प्रियदान नमः. हातात अक्षता घ्या. नवग्रहांचं स्मरण करा. ओम जपा कुसुमसंकाशं काशवेयं महद्विदें तमोरें सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्. त्या सगळ्या नवग्रहांना अक्षता होऊन घ्या. नमस्कार करा.
नवग्रहदेवताय नमः सुप्रतिष्ठिताः वरदाः भवत सुप्रतिष्ठितमस्तु. हातात अक्षता घ्या, पुन्हा एकदा अक्षता व्हा. यज्ञोपविधान्ते तिथे अक्षता अशा वाहून द्या. यज्ञोपविधान्ते अक्षतान् समर्पयामी. फुलं ठेवा 4. सकल नवग्रह देवताय नमः. 4 दिशेला 4 फुलं ठेवा. गंधपुष्पैः संपूज्य ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि. सकलपात्रेषु पाद्यम अर्घम आचमनीयम सर्वांग स्नानम समर्पयामि. उजव्या तर पाणी घ्या, त्या फळाभोवती पाणी फिरवा. फलनैवेद्यम समर्पयामि. नमस्कार करा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदनाय स्वाहा, समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. हात जोडा. सत्यनारायणाचं ध्यान करा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. आगच्छ देवदेवेश तेजोराशे जगत्पदे क्रियमाणं मया पूजां गृहाण परमेश्वर. बाळकृष्णाला अक्षता वहा. श्रीनारायणाय नमः. आवाहनार्थ अक्षतान् समर्पयामि. बाळकृष्णाची मूर्ती या तामणामध्ये घ्या. चार वेळा देवाला पाणी वहा. सकलदेवताय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. हस्तयोः अर्घं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. सर्वाङ्गस्नानं समर्पयामि. 5 वेळा पंचामृत वहा. ओम पयः पृथिव्यां पय ओखधी खूपयो दिव्यं. ओम पयः पृथिव्यां पय ओखधी तिखुपयो दिव्यंतरिक्षे पयोदाः पयस्वतीः प्रदिशः सन्तु मझं. 5 वेळा पंचामृत. पयोदधी घृतंचैव मधुश्च शर्करायुधं पंचामृतं मया नीतं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. श्री सत्यनारायणाय नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृत स्नान झाल्या परत 2 वेळा साधं पाणी व्हायचं. पुन्हा शुद्धोदक स्नानं समर्पयामि. हो, हे आहे ना. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. हे गंध मिश्रित पाणी वहा. गंधाने वाहून दे देवाला पूर्ण. गंधद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टान् करिष्णीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियं. 2 वेळा परत साधं पाणी वहा. तदन्ते नानासुगन्धिद्रव्यञ्चं चन्दनं रजनीयुतं ऊर्ध्वर्धनं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृहीतां. देवताय नमः. ऊर्ध्वर्धस्नानं समर्पयामि. तदन्ते शुद्धोदक स्नानीयञ्च आचमनीयञ्च स्नानीयञ्च समर्पयामि. देवताभिषेकानां प्रीत्यर्थं सकल गंधादिवी संपूज्य. देवासमोर फूल ठेवा. शेषपंचामृत नैवेद्यं नैवेदयामि. ह्या पंचामृताच्या बाहेरून पाणी असं गोल व्यवस्थित फिरवा आणि त्याचा नैवेद्य दाखवा. 5 वेळा देवाला नमस्कार करा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. मस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. मुखवासार्थे फुगिफलताम्बूलं द्रव्यदक्षिणां समर्पयामि. तत्रादो निर्दासिद्ध्यर्थं ताम्बूलादक्षिणाप्रदानं करिष्येतः. तत्रादो निर्दासिद्ध्यर्थं श्री सत्यनारायणाय नमः. नमस्कार करा. प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. उजव्या हातावर पाणी धरा. अनेन पंचामृत पूजन प्रियता न मम. ते वाहिलेलं फूल उचला. त्याचा सुगंध घ्या. त्यांना द्या. साईडला ठेवून द्या बाहेर. त्याच्यावर देवावर नाही धरता. त्याचा वास घेतला नाही. साईडला ठेवा. हात पुसून घ्या. अभिषेकार्थे नूतन गंधादिवी संपूज्य देवाला वाहून द्या. हात जोडा. विष्णूचं ध्यान करा. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वाहून द्या. देवाला दिवा ओवाळा. अगरबत्ती ओवाळा. पूर्वपूजनार्थे दीपोयं दर्शयामि समर्पयामि. धूपोयं प्रादर्श.
वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्ध उत्तमाः आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. आता एक एक पळीवर पाणी वाहत राहायचं देवाला. मनामध्ये ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः असं म्हणायचं. हरि ओम सहस्रशीरेखा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात स भूमिगु सर्वतस्पृत्वात्यतिष्ठदशाङ्गुलं पुरुष एवेदगु सर्वञ्जतभूतं च भाव्यम् उदामृतत्वस्येषानो जदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातो जायांश्च पुरुषः पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपार्धस्यामृतं दिवि त्रिवार्धूर्ध्व उदेत पुरुषः पादोऽसेह भवत् पुनः ततो विकं व्यग्रामतशासनानशनेऽपि ततो विराट जात विराजो अधिपुरुषः स जातो अध्यरिष्यतपशात् भूमिमतो पुरः तस्मादज्ञासरुदः सम्प्रतं प्रगदाज्यं पशुस्तांशग्रे वायव्यान्नारण्यान् ग्राम्याशजे तस्मादज्ञात् सरौदः रजः सामान्यचद्रे छन्दागुसचिद्रे तस्माद्यजुष्माजाय तस्मात् अश्वाजायन्तः जे केचो भयादतः गावो हजद्रे तस्मात् जाता जावयः तंजज्ञंबरे की प्रोक्षण पुरुषं जातं वर्धते यद्दासाध्यार्यकेशजत्पुरुषं व्यतुदु कथिता व्यकल्पयन् मुखं किमस्यासीत् किं बाहु किमुरुपादा उच्यते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्याः कृताः ऊरु तद्वैशः पद्भ्यागो शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातशशोः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुष प्राणस्य मुखादग्निरजायत नाभ्या आसीदन्तर्शगो शीर्ष्णोद्यौः समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रादता लोकाव अकल्पयन् जत्पुरुषेण विघा देवा यज्ञमधनवत् वसन्तो स्यासीद्दाज्यं ग्रीक मैद्मः शर्दभिः सप्तास्यासं प्रदेशरी सप्तस्मृताकृताः देवा यज्ञज्ञन्तन्माना बध्नन् पुरुषं पशुम् ओं यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचतुर्पूर्वे साध्यः सन्ति देवः. देवाची मूर्ती घ्या, स्वच्छ धुवून घ्या, या स्वच्छ टावेलच्या एक बाजूला पुसून घ्या, या दुसऱ्या बाजूने पुसून घ्या, त्या बाजूने या बाजूने हात पुसले दुसऱ्या बाजूने पाणी होतं देवा. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी जरयू महेंद्रतनया चर्मण्वती वेदिका शिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णजले समुद्रसहिता स्नानात् सदा मंगलम्. वर ठेवून द्या. श्री सत्यनारायणाय नमः. सुप्रतिष्ठिताः वरदाः भवेत. सुप्रतिष्ठितमस्तु. देवाला अक्षतावः. सकल देवताय नमः. सुप्रतिष्ठिताः वरदाः देवाला जानवं ठेवा. यज्ञोपवीतं समर्पयामि नवभिस्तन्तुभिर्युक्तं त्रिगुणं देवतामयम् उपवीतं मया दत्तं गृहाण परमेश्वर. देवाला अक्षतावः. वस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामि. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. देवाला चंदनाचा टिळा लावा. हां लावा. ओम त्वां गंधर्वा कनस्त्वामिंद्रस्त्वां बृहस्पतिः त्वामोगधे सोमो राजा विद्वान् युष्महादमुच्यतः अक्षतावः. या थोडासा अबीर गुलाल वहा. अबीरंच गुलालंच चुहा चंदनमेव च सिंदुरेण समायुक्तं सौभाग्यं परिगृह्यताम्. पाहून घ्या. सकल सौभाग्य मंगलद्रव्ये समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. तुळस वहा देवाला. तुलसी हेमरूपांच रत्नरूपांच मंजिरीं भवमोक्ष प्रदास्यामि अर्पयामि हरिप्रिया. तुलसीदलं समर्पयामि. गंधपुष्पैः संपूज्य नमस्कार करा. प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. एका फळाभोवती पाणी फिरवा. फळाचा नैवेद्य दाखवा. फलनैवेद्यं समर्पया. फळ कुठे? फळाचा नैवेद्य. फळ कुठे आहे त्याभोवती बोल. पाणी फिरवा. फलनैवेद्यं समर्पयामि. नमस्कार करा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समर्थ ब्रह्मणे नमः. अगरबत्ती ओवाळा. दिवा ओवाळा. वनस्पती रसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमाः आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. दिवा ओवाळा. साज्यंचवर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यं तिमिरापहं दीपोऽयं दर्शयामि समर्पयामि धूपोऽयं प्रादर्श. तिकडच्या नारळ फुल ठेवा. ओम
हां तुम्ही हळद कुंकू वाहा तिकडे फुलावर वाहा किंवा नारावर वाहा. ओम श्रीश्च ते लक्ष्मीश पत्न्यावहो रात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनो व्यात्तम् इष्णन्निखाणामुम इखाण सर्वलोकम इखाण. त्या फळावर फूल ठेवा, फळावरती फूल ठेवा, फळ फळ. जाह फली निर्जाह अफला अपुपाजाशुपीडी बृहस्पति प्रसूतास्तानो मुंचन्त्वगुहसः. देवाच्या फोटोला गंध लावा. ओम इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निधदे पदं समूढमस्य पागुसुरे स्वाहा. विष्णोरराटमसि विष्णोः स्नत्रेस्थो विष्णोः स्यूरसि विष्णोर्ध्रुवोसि वैष्णवमसि विष्णवे त्वा. फोटो लावा, मुकुटाच्या वर लावा. इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदधे पदं समूढमस्य पागुसुरे स्वाहा. अजून वर करा थोडंसं देवाच्या डोळ्यावर. तुळशीपत्र घ्या. ओम विष्णु अष्टोशतनामावली इति वदेत. ओम नारायणाय नमः. ओम नराय नमः. ओम शौरये नमः. ओम चक्रपाणये नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम वामनाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम जगन्नाथये नमः. ओम ज्ञानपंचकाय नमः. ओम चतुर्मूर्तये नमः. ओम चित्रभुजाय नमः. ओम देवकीशाय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम शंकराय नमः. ओम गरुडध्वजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम महादेवाय नमः. ओम स्वयंभुवे नमः. ओम भुवनेश्वराय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम देवकीपुत्राय नमः. ओम पार्थसारथये नमः. ओम अच्युताय नमः. ओम शंखपाणये नमः. ओम परमज्योतिषे नमः. ओम आत्मज्योतिषे नमः. ओम अंचंचलाय नमः. ओम श्रीवत्सकाय नमः. ओम अखिलाधाराय नमः. ओम सर्वलोकपतये नमः. ओम प्रभवे नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम त्रिकालज्ञाय नमः. ओम त्रिधात्मने नमः. ओम करुणाकराय नमः. ओम सर्वगाय नमः. ओम सर्वाय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम सर्वसाक्षिणे नमः. ओम हयग्रीवाय नमः. ओम हरये नमः. ओम शाण्डिन्ये नमः. ओम हलिने नमः. ओम शेषाय नमः. ओम हलायुधाय नमः. ओम सहस्रबाहवे नमः.
ओम अव्यक्ताय नमः ओम सहस्राक्षाय नमः ओम क्षराय नमः ओम अक्षराय नमः ओम गजेन्द्रज्ञाय नमः ओम गजतीर्थज्ञाय नमः ओम केशवाय नमः ओम केशिमर्दनाय नमः ओम कैटभारये नमः ओम अविदारे नमः ओम कामदाय नमः ओम कमलेक्षणाय नमः ओम कंसशस्त्रवे नमः ओम अद्यशस्त्रवे नमः ओम काकुत्स्थाय नमः ओम खगवाहनाय नमः ओम अनिलाबुधतये नमः ओम नित्याय नमः ओम नित्यतृप्ताय नमः ओम निराश्रयाय नमः ओम नित्यानंदाय नमः ओम सुराध्यक्षाय नमः ओम निर्कल्पाय नमः ओम निरंजनाय नमः ओम ब्रह्मण्याय नमः ओम पृथ्वीनाथाय नमः ओम पीतावाससे नमः ओम गृहाक्षयाय नमः ओम वेदगर्भाय नमः ओम विभवे नमः ओम विष्णवे नमः ओम श्रीमते नमः ओम त्रैलोक्यभूषणाय नमः ओम यज्ञमूर्तये नमः ओम अम्यात्मने नमः ओम वरदाय नमः ओम वासवानुजाय नमः ओम जितेन्द्रियाय नमः ओम जितक्रोधाय नमः ओम समष्टये नमः ओम भक्तप्रियाय नमः ओम जगत्पूज्याय नमः ओम सनातनाय नमः ओम परमात्मने नमः ओम सुराहंतकाय नमः ओम सर्वभूताहंतकाय नमः ओम अनंताय नमः ओम अनंत विक्रमाय नमः ओम मायाधराय नमः ओम निराधाराय नमः ओम सर्वाधाराय नमः ओम धराधाराय नमः ओम निशरंगाय नमः ओम निराभासाय नमः ओम निशप्रपंचाय नमः ओम निरामयाय नमः ओम भक्तवश्याय नमः ओम महोदराय नमः ओम पुण्यकीर्तनाय नमः ओम पुरातनाय नमः अनेन अष्टोजनामावलिमिजव्याणि पुष्पाणिं समर्पयामि श्री सत्यनारायणाय नमः तुलसी अर्चनं समर्पयामि बस विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः पूजेचा हा प्रसाद लवकरात लवकर मंदिरामध्ये पाठवा.
श्री सत्यनारायणाची कथा अध्याय 5 पहिला. एक काम कर ना, तुम्हाला अडचण होत असेल मी सरकू इकडे. श्री सत्यनारायणाची कथा अध्याय पहिला. सत्यनारायण भगवान की जय. धर्माळेश्वर महादेव की जय. श्री सत्यनारायणाची कथा आता कथेला आरंभ होत आहे. श्री गजाननाला नमस्कार असो. एकदा नैमिषरण्यात शौनक मुनींनी सुताला विचारले, मुनी श्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा. त्यावर सूत सांगतात, पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूंना विचारला होता. ती हकीकत मी तुम्हाला सांगतो ऐका. एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असता तेथे आनंद जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखे भोगीत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा ते लगेच वैकुंठात गेले. विष्णूंकडे जाऊन त्यांची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा. ते ऐकून विष्णू म्हणाले, नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. स्वर्गात किंवा मृत्यूलोकात कोणालाही माहिती नसलेले पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्षपदाला जातो. हे व्रत धनधान्य, सौभाग्य आणि संतती देणारे आहे. याला सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. सूर्य उदयानंतर केव्हाही श्री सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर आणि रवा हे सर्व सव्वाच्या मापाने एकत्र करावे. त्याचा प्रसाद श्री सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बंधुभाव, परिवार आणि मित्र यांच्याच श्री सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा. नंतर सर्वांसह भोजन करावे. श्री सत्यनारायणाची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी. हे व्रत केले असा मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होऊन पूर्ण सुखी होतो. या कलियुगात जीवांना सुख देणारा आणि दुःखांचा नाश करणारा एक सोपा उपाय आहे. ओम हरये नमः, हरये नमः, हरये नमः. इति श्री स्कंदपुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय येथे समाप्त झाला. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. सत्यनारायण भगवान की जय. धर्माळेश्वर महादेव की जय. सियावर प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनपुत्र हनुमान की जय. अध्याय दुसरा. भगवंत पुढे सांगतात, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा ऐका. सुंदर आणि पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरीत एक ब्राह्मण राहत असे. तो दारिद्र्याने त्रासला होता. रोज भिक्षा मागण्याकरिता तो ब्राह्मण नगरीमध्ये हिंडत असे. तेव्हा एक दिवस भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले आणि ते त्याजवळ येऊन म्हणाले, हे ब्राह्मणा, तुझे दुःख पाहून मला दया येते. आता तू सर्व दुःखांचा नाश करणारे असे श्री सत्यनारायणाचे व्रत कर. असे म्हणून भगवंताने त्याला श्री सत्यनारायण पूजनाचे सर्व विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय केला. नगरीत गेला. त्यानंतर त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली. त्याने पूजेचे सर्व सामान आणून सत्यनारायणाची यथासांग पूजा केली. नंतर तो प्रत्येक महिन्याला सत्यनारायणाची पूजा करू लागला. एकदा तो पूजा करत असता एक मोळीविक्या तहान लागली म्हणून तेथे आला. त्याने सत्यनारायणाची पूजा कथा चाललेली पाहतो तेथेच थांबला. नंतर तीर्थप्रसाद घेऊन तो या व्रताची माहिती विचारू लागला. ब्राह्मणाने माहिती सांगितली. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय केला. तो नगरीत गेला. त्यानंतर त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले. तेव्हा त्याने सर्व सामान एकत्रित आणून इष्ट बांधवांसमवेत श्री सत्यनारायणाची यथासांग पूजा केली. या व्रताच्या प्रभावाने
तो पृथ्वीवरील परमसुख होऊन शेवटी मोक्षाला गेला. ओम हरये नमः हरये नमः हरये नमः. इति श्री स्कंदपुराणातील रेवा खंडातील सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय येथेच समाप्त झाला. बोला सत्यनारायण भगवान की जय. अध्याय तिसरा. सूत पुढे सांगतात, मुनी हो, मी आणखीन एक श्री सत्यनारायणाची कथा सांगतो ऐका. पूर्वी उल्कामुख नावाचा एक सत्यव्रती आणि भक्तिमान असा राजा होऊन गेला. त्याची पत्नी पतिव्रता आणि लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायणाची पूजन करत असता. तेथे एक साधू नावाचा वाणी आला. ते व्रत पाहून साधू वाण्याने त्याची माहिती विचारली. नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला. त्या साधू वाण्याला संतती नसल्यामुळे तो फार दुःखी होत असे. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला. श्री सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली आणि 9 महिन्यांनी तिला सुंदर अशी कन्या झाली. तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेविले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या साधूवाण्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण झाली नाही. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी सत्यनारायणाची पूजा करू असे त्याने ठरवले. पुढे मुलगी मोठी झाली. तिचे लग्न कांचन नावाच्या नगरीतील एका योग्य वाण्याच्या मुलाबरोबर ठरविण्यात आले. मोठ्या आनंदपूर्वक साधूवाण्याने तिचे लग्न करून दिले. पण त्याला सत्यनारायणाच्या पूजनाची आठवण झाली नाही. त्यामुळे भगवान श्री सत्यनारायण त्यावर रागवले. ती हकीकत मी तुम्हाला सांगतो ऐका. थोड्या दिवसांनी साधूवाणी व्यापारासाठी जाव्यास सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरीत गेला. तेथे व्यापार करू लागला. काही दिवस सुखात गेल्यावर नारायणाच्या कृपेने त्याला भयंकर असे दुःख प्राप्त झाले. तेथील चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोरी झाली. द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे घाबरले व शेजारीच असलेल्या साधूवाणच्या घरी त्यांनी चोरीचे सर्व सामान टाकून दिले. पाठीमागून राजदूत आले. त्यांनी वाण्याला चोर म्हणून पकडून जावयास राजासमोर आणून उभे केले. राजाने फारसा विचार न करता 2ही वाण्यांना बंदिस्त टाकले. इकडे साधूवाण्याच्या घरी चोरांनी चोरीचे सर्व द्रव्य चोरून नेले. पाठीमागून राजाचे राजदूतांनी आल्यामुळे त्यांचे सर्व ते बंदित गेले. यानंतर साधूवाण्याची मुलगी आणि बायको यातून आता दुःख भोगू लागल्या. त्या घरोघरी भिक्षा मागते फिरू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तेथे श्री सत्यनारायणाची पूजा चालू होती. तिथे तीर्थप्रसाद घेऊन आपल्यावर कृपा करण्याकरता श्री सत्यनारायणाची त्यांनी प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. ते ऐकून साधूवाण्याच्या पत्नीला श्री सत्यनारायणाच्या पूजनाची आठवण होऊन तिने सत्यदेवाचे पूजन केले. हात जोडून ती म्हणाली, हे भगवंता, पती आणि जावई यांचे अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी. सत्यदेवांनी संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, हे राजा, जे 2 वाणी तू बंदित ठेवलेस त्यांना सकाळी सोडवून दे. याचबरोबर त्यांचे सर्व धन त्यांना परत देऊन टाक. त्याप्रमाणे राजाने सकाळी सभेमध्ये ते स्वप्न सांगून त्या 2 वाण्यांना समोर आणले व त्यांना म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा. असे सांगून त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले. साधूवाण्याने आणि त्याच्या जावयाने राजाला नमस्कार केला. ते आपल्या नगरात जायची तयारी करू लागले. ओम हरये नमः हरये नमः हरये नमः. इति श्री स्कंदपुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेचा 3रा अध्याय येथेच समाप्त झाला. अध्याय 4. नंतर साधूवाणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरी जाण्यास सिद्ध झाला.
त्याने नौका ठरवली. सर्व माल त्या नौकेत भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायण प्रभूने संन्यासाचा वेश घेतला व संन्यास वेशात येऊन ते साधू आणायला म्हणाले, हे साधू, या नौकेमध्ये काय आहे? द्रव्याने चढून गेलेले ते दोन वाणी उपहासाने म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे आहे म्हणून विचारत आहात काय? पण ती आमची नौका पाला आणि पाचवानी भरलेली आहे. हे भाषण ऐकल्याबरोबर भगवान म्हणाले, तुझे म्हणणे खरे होऊ दे. असे म्हणून भगवान त्या तीराच्या पलीकडे जाऊन बसले. इकडे साधुवाण्याने पाहिले तर ती नौका पाण्यावर जास्त आलेली दिसली. त्याबरोबर तो घाबरला. नौकेत पाहू लागला तर ती नौका खरंच पाला आणि पाचवांनी भरलेली दिसली. यानंतर साधुवाणे शोक करू लागला. तेव्हा झालेला हकीकत त्याने जावयाला सांगितली. जावई म्हणाला, महाराज, उगीच शोक करीत बसू नका. त्या संन्याशाशी तुम्ही खोटे बोललात, त्यामुळे सर्व घडले आहे. आपण त्याला शरण जाऊ. जावयाचे बोलणे ऐकून साधुवाणे त्या संन्याशाजवळ गेला. हात जोडून नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज, मगाशी मी खोटे बोललो, मला क्षमा असावी. असे म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तेव्हा संन्यासवेळी भगवान श्री सत्यनारायण म्हणाले, तू माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झालेले आहे. हे म्हणता क्षणी साधू आणि म्हणाला, हे दीनदयाळ सत्यनारायण महाराज, माझ्यावर कृपा करावी, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. याबरोबर असे म्हटल्याबरोबर भगवंत इच्छितवर साधुवाणी लिहून तेथून गुप्त झाले. यानंतर साधुवाणी नौकेमध्ये बघतो तर ती नौका पूर्ण द्रव्याने भरलेली दिसली. साधू आणि प्रत्येक पौर्णिमेला आणि संक्रांतीला सत्यनारायणाची पूजा करू लागला. यानंतर तो आपल्या स्वतःच्या नगरीत जाण्यास स्थिती झाला. साधू आण्याने आपल्या पत्नीला वर्तमान कळवण्याकरता एक दूत पाठवला. दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधू आणची पत्नी पतीच्या दर्शनाला उत्सुक झाली. जाताना मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगून ती घाईने गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने श्री सत्यनारायणाची यथासांग अशी पूजा केली. पण पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थ आणि प्रसाद न घेता तशीच ती बंदरावर गेली. त्यामुळे रागवलेल्या श्री सत्यनारायण प्रभूने तिची पती असलेली नौका पतीसहित पाण्यात बुडवली. हे पाहून साधुवाणी आणि त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्याने घाबरून गेले. साधुवाणीची मुलगी विळून जमिनीवर पडली. साधुवाणी अत्यंत शोक करू लागला. तेव्हा साधुवाणीची मुलगी सती जाण्यास सिद्ध झाली. तेव्हा साधुवाणी म्हणतो, हे भगवंता, हा झालेला प्रकार माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी. हे संकट टळेल तर मी श्री सत्यनारायणाची पूजा करीन. हे ऐकून दीनदयाळ श्री सत्यनारायण महाराज आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, तुझी कन्या तीर्थ आणि प्रसाद त्याग करून पतीच्या दर्शनाला आलेली आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे. ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिला तिचा पती निसंशयपणे प्राप्त होईल. ही आकाशवाणी ऐकल्याबरोबर साधुवाण्याची मुलगी घरी जाते. तीर्थ आणि प्रसाद घेऊन मग ते सर्वजण बंदरावर येतात. तो तिला तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडतो. मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी जातात. साधू आणि प्रत्येक पौर्णिमेला आणि संक्रांतीला सत्यनारायणाची पूजा करू लागला. या लोकात सर्व सुखी झाला. शेवटी सत्यपुरात गेला. ओम हरये नमः, हरये नमः, हरये नमः. इति श्री स्कंदपुराणातील रेवाः खंडातील सत्यनारायण कथेचा 4था अध्याय येथेच समाप्त झाला. अध्याय 5. सूत पुढे सांगतात, पूर्वी अंगद नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस तो मृग्या करून परतत असता वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने सत्यदेवाची पूजा करीत आहेत असे दिसले. परंतु राजा पुढे गेला नाही. त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा त्या गवळ्याने राजापुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला. त्या गवळ्यांचा प्रसाद न घेता प्रसादाची अवहेलना करून राजा तेथून तसाच निघून गेला. अवहेलना केल्यामुळे राजाचे 100 मुलगे, धनधान्य, संपत्ती या सर्वांचा नाश झाला.
श्री सत्यनारायणाची अवकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्यांजवळ गेला. भक्तियुक्त अंतकरणाने राजाने श्री सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा धनपुत्र ऐश्वर यांनी संपन्न झाला. या लोकी तो सर्वसुखी झाला. शेवटी सत्यनारायण पुरात गेला. जो कोणी अतिदुर्लभ असे हे श्री सत्यनारायणाचे व्रत करतो, फल देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो, त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या कृपा आशीर्वादाने नाहीशी होतात. दारिद्र्याला धन मिळते. बंधनात असल्या बंधनापासून मुक्त होतो. भीती बाजूने ग्रसित असल्या भीती बाजूने मुक्त होतो. यात संशय नाही. त्याला इच्छिलेले सर्व फळ मिळते. या पूजनाला कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी सत्यनारायण म्हणतात, कोणी ईश म्हणतात, तर कोणी घाल म्हणतात. याचे तो नित्यपठण करतो, फल देणारी कथा श्रवण करतो, त्याची सर्व पापे महापाप हर्त्याच्या कृपे नाहीशी होतात. यात शंका नाही. ओम हरये नमः हरये नमः हरये नमः इति श्री स्कंदपुराणातील रेवाः खंडातील सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय येथेच समाप्त झाला. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. धर्माळेश्वर भगवान की जय. सत्यनारायण देवता कृष्णार्पणमस्तु. उभे राहा. त्या चौकरी मंडळावर प्रसाद ठेवा. थोडा आसन मागे घ्या तुमचं. गरम आहे ना. उजव्या हातावर पाणी घ्या. आसन मागे घ्या ना. उजव्या हातावर पाणी घ्या. नैवेद्य दाखवा. नाही उभं राहून दाखवलं तरी दाखवा. 5 वेळा देवाला नमस्कार करा. ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः. एका वाटेत थोडा प्रसाद काढा. महादेवाला दाखवून द्या. दाखवा देवा. पुढचा काय कार्यक्रम? पुढे काय कार्यक्रम? संध्याकाळी पोथीला हळदी कुंकू हा पोथीवर काहीतरी दक्षिणा ठेवा. या कुंदेन तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या पोथीला गंधफूल वहा. हे हळद कुंकू हा नमस्कार करा. पोथीवर काहीतरी यथाशक्ती दक्षिणा ठेवायची. हळद कुंकू या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्धृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुदेवीर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. आरतीला सुरुवात होत आहे. तरी भाविक भक्तांनी मंदिरामध्ये यायचं आहे. काय पाहिजे?
पेटवा नंतर पेटवा तरी चालेल. तुम्ही दिसतील व्यवस्थित. हा व्हिडिओवाला मोबाईल हलवेल तर कसं होईल? त्यांचाच आहे का व्हिडिओवाला? हा छोटा बारका पोरगा ना. हां हां नाही मोबाईल हलवेल तर व्हिडिओ हे नाही होणार ना. चला आरतीला सुरुवात करू. कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रान्तरसंस्थितेन प्रदीप्तभासा संगतेन निराजनन्ते जगदीश कुर्यात्. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उठे कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा. ऋणजणती नुपुरे चरणी घागुर्या. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव लौथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. ते दुनिया जय निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझा कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उधळण श्रीकंठ निळा. ऐसा शंकर शोभे उन्हा गल्लाळा. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझा कर्पूर गौरा. जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले. त्या माझी अवचित हळहळ सापडले. ते तू असुरपणे प्राशन केले. नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझा कर्पूर गौरा. जय देव व्याघ्रांबर फणिवर्धर सुंदर मदनारी. पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. रघुटिळक रामदासा अंतरी. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझा कर्पूर गौरा. जय देव दुर्गे दुर्गड भारी तुझा विण संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी जन्म मरणाचे वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझा ऐसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही वाद करिता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागी पावस लवलाही. जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा. क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा.
यातून कोण पुरविल आशा नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी युगे 28 विटवारी उभा वामांगी रकुमाही दिशी दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेला चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रकुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव तुळसी माळा गवळा करठेवनी कठी कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी देव सुरवर नित्येती भेटी गरुड हनुमंता पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे झुलगा जय देव धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गोळा राई रखुमाबाई राणी या सकळा ओवाळी तो राजा विठोबा सावळा जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव ओवाळू आरत्या कुरवंट्या येती चंद्रभागे माझे सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती हो साधू जनता येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हे मात्रे तया होय मुक्ती केशवासी नाम देव माधवासी नाम देव भावे ओवाळीती जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव जय देव संत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी कडाळिले ब्रह्मांडे धाके त्रिभुवनी सुरवर नरनिशाचर त्या झाल्या पळणी जय देव जय श्री हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे निक्र साधे न भीकृतंता जय देव धुमधुमली पाताळे उठला प्रतिशब्द थरथरला धरणी धर मानिला खेद कडाडिले पर्वत उड्डाण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा बोध जय देव जय श्री हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे निप्रसादे न विकृतंता जय देव जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती तुझा भक्ती भावा विधियुक्त पूजनी करती पुराण श्रवण परिमळ द्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून घृतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती तुझा भक्ती भावा विधियुक्त पूजन करती पुराण श्रवण परिमळ द्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून घृतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती तुझा भक्ती भावा शतानंदे विप्रे पुरवी व्रत हे आचरिले दरिद्र दौडुनी अंती त्या ते मोक्ष पदा नेले त्यापासून हे व्रत या कलियुगी सकळा श्रुत झाले भावार्थे पूजिता इच्छित सर्व लाधले जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती तुझा भक्ती भावा घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमे अलंगे
भावेन अनंत पूजन भावे ओ आयन म्हणेन ना त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मसेन्द्रियान्मा बुद्ध्यात्मना स्वभाव करो नियजनं सकलं परस्मै नारायणां समर्पय आच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ठाल विठ्ठल 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 बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती धर्माळेश्वर महादेव की जय सत्यनारायण भगवान की सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणागतं जन्म मृत्युजरा व्याधि पीडितं कर्मबन्धनैः जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते स्वतः आरतीचा शेक घ्या एक मिनिट स्वतः घ्या थांबा मला पुढे घ्या पंखा बंद करा कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय सावाराम बाबा महाराज की जय वामन बाबा महाराज की जय यळकोट यळकोट सदानंदाचा मल्हारी मार्तंड भगवान की जय धर्मालेश्वर भगवान की जय पार्वती पदे हरा हरा महादेव धर्मालेश्वर भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा राजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर
नदी किनारी भक्षू तव पुत्राचे मास उबग न मानोनी विशेष पचवुनी घाली मजाता माया मोह धरून कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईन उठवून सत्व घेऊन तुमचे अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकोनी बाहे निजसुता म्हणे बाळ चिलया गुणवंता खेळावया कोठे गेलासी तुझ लागी खोळंबला अतीत बाळा माझ्या येई धावत ऐसे ऐकता अकस्मात बाळ आला धावून अतितासी करुणी नमन माता पितयांचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशितदान अतित मागतो राजसा बाळ बोले स्नेह करून हा देहमा केला शिवार्पण अतित होता तृप्तपूर्ण उमारमण संतोषेल ऐसे ऐकता झडकरी बाळ घेतला कडियवरी पाकशाळे भीतरी घेऊनी गेली वधावया शिलियासी चुंबन देऊन हृदयी धरिला प्रीती करून बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरा जननीये मायाजाळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण चिलयाचे क्षीर छेदून काढिले मासा अंगीचे आपणाचे पुत्र नाही म्हणून या शिरकमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करून या उठवी भोजना अतितांते अतिंद्रिय द्रष्टा श्री शंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठाऊके